नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी स्वाती आणि तुमचं माझं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवरती खूप खूप असं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अशा खास दागिन्यांबद्दल जे प्रत्येक मराठी मुलीच्या दागिन्यांच्या पेटीत असायलाच हवेत। आता महाराष्ट्रीयन ज्वेलरी म्हणजे फक्त सोनं नाही बरं का, ती आपली संस्कृती, परंपरा आणि अभिमानाचा भाग आहे। तर चला तर पाहूया खास दागिने जे तुमच्या लुकला देतात तो रॉयल आणि ग्रेसफुल टच। आता ती जी पहिली जी स्टार्टिंग आहे ती आहे नथ। सुरुवात करूया नथ पासून, जी आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे। ब्राह्मणी, पेशवाई, चंद्रकोर प्रत्येक नथ तिच्या डिझाइन मध्ये एक कथा सांगते। लग्न, नेमिंग सेरेमनी, गुढीपाडवा किंवा कोणतेही ट्रॅडिशनल फंक्शन एक नथ पुरेशी असते संपूर्ण लुक उठवायला। माझी फेवरेट म्हटलं ना तर चंद्रकोर नथ पारंपरिक असून मॉडर्न आउटफिटवर पण सुंदर दिसते। आता दुसरं जे आहे ते ठुशी, जी आहे कोल्हापूरची शान। छोट्या सोन्यांच्या मण्यांनी बनलेली ही ज्वेलरी रॉयल आणि क्लासी दोन्ही वाटते। आजकाल अँटिक तनिष, फिनिश, मॅट गोल्ड आणि लाईटवेट डिझाईन सुद्धा मिळतात, जी फेस्टिव्ह लुकसाठी एकदम परफेक्ट आहे। ठुशी म्हणजे मराठी मुलींचं टाइमलेस ब्युटी सिम्बॉल। आता जे पुढचं आहे ना ते आहे कोल्हापुरी साज। आता कोल्हापुरी साज म्हटलं तर लग्नानंतर सर्वात खास दागिना। 21 पानांची ही माळ प्रत्येक पानासोबत वेगळी कथा सांगते। देवदेवतांचे प्रतीक, शुभ्रता आणि समृद्धीचं चिन्ह। ही माळ घातली की एक मनात वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते। हा दागिना फक्त पारंपरिक नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे। आता पुढचं आहे चिंचपेटी। आता चिंचपेटी म्हटलं तर शॉर्ट नेकलेस, पर्ल्स आणि गोल्ड बेड्सने बनलेले, जी ठुशी सोबत खूप छान दिसते। आता पण त्याच्यानंतर आहे पुतली हार, जो की छोट्या सोन्यांच्या नाण्यांचा हार हेरिटेज लुकसाठी एकदम परफेक्ट। आजकाल हे दोन्हीच्या मॉडर्न आणि लाईटवेट व्हर्जन्स मिळतात रोजच्या डेली यूजसाठी। आता पुढची म्हणजे बुगडी। आता बुगडी म्हटलं तर बऱ्याच जणांना बुगडी काय असते माहीत नाही। तर बुगडी म्हणजे कानाच्या वरच्या भागात घालायचं छोटासा पण अत्यंत सुंदर दागिना। व्हाईट पर्ल्स किंवा लहान मण्यांचं बुगडी सिंपल पण क्लासी दिसते। त्यानंतर जे प्रत्येक मुलीकडे असायला पाहिजे ती म्हणजे बोरमाळ। नाजूक आणि पारंपरिक दोन्हीमध्ये सध्या तुम्हाला बोरमाळ मिळते। लहान सोन्याच्या मण्यांनी आणि पुतळ्यांनी बनलेली ही माळ कपाळाच्या बोरासारख्या बिंदूपासून नाव घेतच। साडी किंवा नऊवारी सोबत ही माळ घातली की एकदम मराठमोळं ग्रेस येतं। आता पुढचं आहे जो की सगळ्यांकडे पाहिजेच, म्हणजे जी नवरी होणारी असते त्यांच्याकडे तर हातात हिरवा चुडा। प्रत्येक मराठी नववधूची ओळख। हिरवा रंग म्हणजे वाढ, शुभ्रता आणि समृद्धी। लग्नानंतर घातलेला हा चुडा म्हणजे नव्या सुरुवातीच्या प्रतीक। आजकाल गोल्डन कडा आणि पर्ल्स बँगल्स सोबत मिक्स करून मॉडर्न लुक देता येतो, पण तो पारंपरिक भाव कायम राहतो। त्यानंतर आपलं आहे मंगळसूत्र। मंगळसूत्र हे फक्त काळ्या मण्यांचा हार नाही तर आयुष्यभराचं नात्याचं प्रतीक असतं। 2 वातींच्या मंगळसूत्र म्हणजे फ्रेम आणि सोक्याचा संगम। शॉर्ट, लॉंग, डायमंड स्टडेड डिझाईन्स आता ट्रेंडमध्ये आहेत, पण त्याचा अर्थ तोच, बंधनाचं सौंदर्य। आणि सगळ्यात शेवट जे पाहिजे तुमच्याकडे आंबाडा, म्हणजे आंबाडा पिन, त्याच्यामध्ये पण खूप जास्त व्हरायटीज व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळतील। हे जे आहे आंबाडा बन हेअरस्टाईलसाठी एकदम परफेक्ट। पारंपरिक मराठी ब्रायडल बनमध्ये ही पिन लावली जाते, त्यामुळे हा लुक एकदम रॉयल दिसतो। फ्लोअर, गोल्ड किंवा पर्ल्स डिझाईन सगळ्याच स्टनिंग दिसतात। तर हे होते माझे फेवरेट आणि मस्ट हॅव महाराष्ट्रीयन ज्वेलरी पीसेस। नथ पासून बोरमाळ आणि मंगळसूत्रापर्यंत प्रत्येक दागिन्यामध्ये एक सुंदर कथा आहे, जी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवते आणि आपल्याला सौंदर्याला खुलवते। तुम्हाला यापैकी कोणता दागिना सर्वात आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बी युअर ग्लो, चेस युअर ड्रीम्स। बाय।